सो हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघू शकता गाईस, आपण CNG भरायला आलो आहे. तिथं खूप गर्दी आहे CNG पेट्रोल पंपावर. बघू शकताय, खूप लाईन लागली आहे. तसेच आपण ओला देखील चालू केला आहे. आपल्याला जर राईट पडली तर आपण नंबर सोडून जाऊ शकतोय, कारण आपल्या इकडे एक कांडी आहे. म्हणजे आपली गाडी 20 किलोमीटर तरी चालू शकते की. सो गाईस, आता आपला नंबर यायला तरी साधारण अर्धा तास तरी लागेल. तर बघूया, आता गाडी पुढे घ्यायची आपल्याला. समोरची रिक्षा पुढे आली गेली आहे. गाडी पुढे घेऊया. तरी आपला नंबर यायला साधारण अर्धा तास तरी लागेल. तर गॅस भरल्यावर आपण ओला कुठली राईड देत आहे आपल्याला आपण बघूया. मग त्यानंतर तुम्हाला भेटतोय. सो गाईस, गॅस भरून आपण डायरेक्ट निघालो होतो ना. आपल्याला डायरेक्ट हडपसरचं भाडं पडलं. तुम्ही बघू शकता, 213 रुपयाचं भाडं पडलं होतं आपल्याला. तर गॅस भरायला तरी आपला अर्धा तास गेला, पण तिथं जागेवर आपल्याला 213 रुपयाचं भाडं पडलं होतं. त्यामुळे तुम्हाला पुढचं काय दाखवलं नाही. मग आता आपण भाडं सोडलं आहे, बघू शकता. आता आपण हडपसरमध्ये, आता इथून पुढं कुठली राईड पडते आपल्याला बघूया. आपण हिला एंड करूया. सो गाईस, आपल्याला पुन्हा एकदा राईड पडली आहे. तुम्ही बघू शकता, डायरेक्ट 300 रुपयाची राईड आहे. ॲड्रेस काय अजून कन्फर्म झालं नाही. तर बघूया, आपण कस्टमरला पिकअप करायला चाललो आहे. तर तिथं गेल्यावर आपल्याला कळेल ॲड्रेस कुठला आहे आणि कुठली राईट आहे. 300 रुपयाची राईट म्हणल्यानंतर 14-15 किलोमीटर तर आरामात असणार. तर बघूया आपण. सो हे गाईस, आपण बघा ओलाची राईड सोडली आहे आणि खूप ट्रॅफिक झालं आहे, बघू शकतो. तर दुसरी राईड भेटली का बघूया आपण. सो गाईस, आपण ती राईड सोडली आहे, बघू शकता तुम्ही. 150 रुपयाची राईड होती. आणि त्यानंतर वाघोलीमध्ये एवढा पाऊस लागला ना, तुम्हाला काय सांगू. एवढा पाऊस आहे वाघोलीमध्ये, खूपच पाऊस आहे. तुम्ही बघू शकता, गाडीच देखील अख्खी वल्ली झाली आता. हे बघा, तुम्हाला बाहेरनं दाखवतो एक मिनिट. बघू शकता तुम्ही, परगे वगैरे मी सगळे लावले होते. आता परगेवर पाणी. विमाननगरला पाऊस होत नाही. अख्खा रोड पडला आहे, पूर्ण रोड कोरडा आहे. बघू शकतो, विमाननगरला पाऊस होत नाही. हे बघा, वरनं अख्खा पाऊस होता ना, एवढा बेकार. गाडीमध्ये सगळं पाऊस येत होता, बघू शकता. तर बघूया आता ओला आपल्याला कुठली राईड येते. पाऊस तर खूपच येत आहे, पण आता काय करणार. तर की आगे जीत आहे. सो गाईस, विमाननगरमध्ये देखील पाऊस चालू झाला आहे. तुम्ही बघू शकताय, चांगला जोरात पाऊस चालू आहे. सो गाईस, इथं देखील जोरात पाऊस चालू झाला आहे. अजून तर काय राईड पडली नाही मला. वेट करतो मी, बघूया आता कुठली राईड पडती. धानोरी साईडची असेल तर घ्यायची नाही, कारण तिकडं खूप पाऊस चालू आहे. वेट करूया, बघू कुठली राईड पडती. सो हे गाईस, ती राईड पण आपण सोडलेली आहे. तुम्ही बघू शकताय, 284 रुपयाची राईड होती. त्यानंतर विमाननगरमध्ये खूप पाऊस झाला आणि इतकं ट्रॉफिक होतं ना. तर मी तिथनं साधारण 5:30ला निघलो होतो. तुम्ही टाईम बघा, आता मी पोचले किती वाजता. 7:30 झाले. मी एवढा उशिरा पोचलो, म्हणजे इतकी ट्रॉफिक लागली आणि इतका वेळ लागला आहे. खूप ट्रॉफिक पावसामुळे. आणि इकडे बघा, इकडे तर पाऊसच नाही, पूर्ण सुक्क आहे. मी आहे आता 3 हत्ती चौक पद्मावतीमध्ये. तर बघूया आपण आता कुठली राईड मिळते. तर बघूया कुठली राईड मिळते. सो हे गाईस, आपण डायरेक्ट घरी आलोय, बघू शकता तुम्ही. कारण खूप ट्रॉफिक होती. त्यानंतर पाऊस पण थोडा थोडा चालू झाला आणि टाईम पण खूप झाला, 9 वाजले होते. म्हटलं जाऊ द्या, डायरेक्ट घरी आलो. आणि तुम्ही बघू शकताय आपली आजची अर्निंग किती झाली बघा.
बघू शकता तुम्ही आपली ओलाची अर्निंग आणि काही मीटरनी धंदा आहे आपला. अशा प्रकारे आपला आज चांगला धंदा झाला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड नाईट, गुड बाय, जय हिंद, वंदे मातरम.